1947 साली देश स्वतंत्र झाला, पण तो दुश्मनांना नाईलाजाने स्वातंत्र्य करावा लागला, हे कडू सत्य आहे. कारण देशासाठी पुरुष महिला हे शहीद होत होते, शहीद झाले. म्हणून देश स्वतंत्र करावा लागला. बाबासाहेबांनी शिक्षण घेऊन अनेक पदवी हासिल करून अन्यायाविरुद्ध लढा उठवला. न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून समाजाला एकजूट करून लढा लढला. म्हणून देश स्वतंत्र करावा लागला. परंतु दुश्मनांनी षड्यंत्र सत्तेचे चाल खेळणं बंद केले नाही. ती सत्तेची चाल षड्यंत्र आजपर्यंत सुरू आहे. पण त्या बाबतीमध्ये कोणी बोलत नाही आहे, त्या विषयाबद्दल कोणी बोलत नाही आहे. ती सत्तेची चाल काय होती, सत्तेची चाल खेळत होती, ती समोर आणली नाही किंवा आली नाही. आणि ती चाल आमच्यासारख्यांनी जर समोर आणण्याचा प्रयत्न केला तर आमच्यासारख्यांना तुम्ही गुलाम आहात, तुम्ही बोलू शकत नाही असे म्हटले जाते. समाज जागृतीसाठी सत्तेची चाल समाजासमोर आणणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य कोणाला केले तर पदवीधर, प्रतिष्ठित, संविधानाचे ठेकेदार, उद्योगपती, राजकीय पक्ष नेते हे स्वातंत्र्य झाले. पूर्णपणे सत्ता त्यांच्या हातामध्ये आली आणि त्याचा फायदा घेऊन षड्यंत्राची सुरुवात करण्यात आली. गोरगरीब, सामान्य, अडाणी, मागासवर्गीय, दलित हे गुलाम होते हे सिद्ध करण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला आणि संविधानाचा वारंवार अपमान करण्यात आला. हे आपल्याला मान्य करावे लागेल आणि ते आज दिसून येत आहे. जर तोत्यागिरी करता आली, वशिला पैसा असेल तर न्याय मिळेल हे सिद्ध करण्यात आलं. आणि म्हणूनच सत्तेची चाल काय खेळली होती आणि काय खेळत आहे ते आपण समाजासमोर आणणं गरजेचं आहे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट झेंडावंदन आपण करतो, परंतु झेंड्याचा अपमान करू नये असे मला वाटते. झेंडावंदन करावे, मनात करावे, घरात करावे. आपण शाळेत म्हणा किंवा एखाद्या अधिकारी कार्यालयासमोर जाऊन झेंडावंदन करणं हा गुलाम असलेल्यांचा अपमान आहे, घोर अपमान आहे. आपण जाऊन चॉकलेट खाऊन झेंडावंदन करणं म्हणजे हा आपला अपमान आहे. झेंडावंदनाचा फायदा कोणाला होतो तर जे स्वतंत्र झालेले आहेत, पदवीधर, प्रतिष्ठित, उद्योगपती यांना होतो. ते एकीकडे झेंडा फडकवतात आणि दुसरीकडे मनामध्ये म्हणतात, आता हे मोठमोठे टेंडर आम्हाला, आमची हुकुमशाही आता वाढली, अजून वाढणार, आमची मनमानी कारभार वाढणार. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि 26 जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट साजरा करताना विचार केला पाहिजे आणि तो आपल्या मनात, आपल्या घरात साजरा केला पाहिजे. समाजाने विचार करायला पाहिजे, गुलामांनी विचार केला पाहिजे का खरोखर तुम्हाला न्याय मिळाला का, तुम्ही स्वतंत्र झालेत का,
मग खरी स्वातंत्र्य कोण झाले याचा विचार करूनच मगच आपण झेंडावंदनसुद्धा करायला हवी. नाहीतर हा आपला अपमान आहे, घोर अपमान, झेंड्याचा अपमान आहे, हिंदुस्थानाचा अपमान आहे, हे विसरून चालणार नाही.